नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता आपण आहोत जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये। सध्या या बाजारामध्ये असणाऱ्या शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्याच्या किमती नेमके काय आहेत, हा बाजार शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने कसा आहे, एकंदरीत ही सर्व माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। बघूयात इथली क्वालिटी कशी आहे, इथल्या किमती कशा आहेत, हा बाजार स्वस्त की महाग, एकंदरीत सर्वच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या बाजार सफरसाठी या। नमस्कार, काय म्हणते बाजार? दादा कुठलं गाव? खिलारवाडी। प्रत्येक बाजारला असता? कसा आहे बाजारातला? चालू आहे, चांगला आहे का बाजार खरेदी विक्रीला? आज बरोबर नाही काय? बर, काय काय आणलं होतं आज विक्रीला? काय बोकडा आहेत का पाठर आहेत? बोकडा आहेत तिन्ही पण? बर, किती महिन्याचे आहेत? काय काय? 3 महिन्याचे आहेत। बर, काय सांगताय किंमत? 4000 मागायला ते एक 4000 साडेचार ना, म्हणजे 500 रुपयामध्ये व्यवहार अडकला। बर, काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? काय व्यापार करताय का शेतकरी आहे? व्यापारी पण आहे। दादा कुठलं गाव? पिंपळवाडी। बर, प्रत्येक बाजारला असतं काही? नाही, हा, आम्ही वर्षात एक वेळ येतो। एक वेळच येत आहे? यात्रेसाठी। यात्रेसाठीच होय? बर, म्हणजे घ्यायला आलाय का विकायला आलाय? घ्यायला आहे की घेतलास? बर, कसा इथं क्वालिटी मिळते का? क्वालिटी चांगली मिळते त्या बाजारात? बर, कितीला घेतला बोकड? 12,000। किती महिन्याचा आहे? काय हे काय विचारलं नाही। बर, अंदाजे वजन तरी बघितलं असेल? वजन मला वाटतं 15 किलो असेल। 15 किलो वजन। बर, कितीला घेतला म्हणला? 12,000 ला। अच्छा, खरेदी विक्रीला चांगला आहे असं वाटतं का बाजार? चांगला आहे। बर, म्हणजे काय वाटत नाही की म्हणजे महाग बी आहे, असं आहे म्हणजे माल बघून किंमत आहे तर। अच्छा, कट कुठलं गाव? खिलारवाडीच आहे? बर, व्यापार आहे का शेतकरी? व्यापार करताय। काय काय आणलं होतं आज? 4-5 पिल्ले गेले बऱ्यापैकी? 2 राहिलेत का? 2 राहिलेत। बर, किती महिन्याचे आहेत? काही 2-2.5 महिन्याचे आहेत। बर, मग सध्या दूध पित असतील की? शेड विकलेत होय? बर बर, आता हे नेलं तरी सांभाळायचं कसं? वरचं दूध द्यायचं? वरचं दूध पेंड वगैरे चारायचं? किंमत काय म्हणताय? 5,000 दोन्हीच मिळत? बर, कसा आहे इथला बाजार? तुम्ही व्यापार करता? बरं आहे, सगळं बाजार। आणि कुठलं बाजार करता? माडगाव, जत आणि सलगरला बी असता का? मग कुठलं गाव? विजापूर। प्रत्येक आठवडे बाजारला असतं का इकडे? कसा आहे इथला बाजार खरेदी विक्रीला? महागाय? बर बर, आज काय काय घेतला? मग पिल्ली घेतला, आज बोकडं घेतला? बर, आता हे सध्या बुक झालं वाटतं? 6.5 बर बर, म्हणजे खरेदी घेतलं केस कापा लागते काय ओळखण्यासाठी? किती काय किंमत झाली? किंमत काय झाली? 6.5 घेतला। बर, किती महिन्याचं आहे? काय 5 महिन्याचे। बर, घेत असताना काय क्वालिटी बघून घेत आहे? दुकानचे कापड। बर बर, नाही बघत असताना पारख काय करायला लागतं याच्यात घेताना? हा, ते बघून करायला लागतं, चांगला आहे की नाही आहे, मोठा आहे ते बघायला लागते। बर बर, ते बघून घ्यायला लागते। 6,000ला हे घेतला? 6.5ला घेतला। अच्छा, कुठलं गाव मामा? रेवणाचं आहे। व्यापार करताय का शेतकरी? शेतकरी आहे। काय काय आणलं होतं विक्रीला? काय 2 शेळ्या आणल्या होत्या। 2 शेळ्या? बर, काय म्हणता किमती? किंमत सांगतो 40,000। 40,000। आता सध्या गाभण आहेत? इथनं नेलं की पैसे वसूल होणार? होय। बर, काय दाताला वगैरे? दाताला आता 6 दाते। 7 दाते। बर, दुधाला वगैरे काय शेळी? दुधाला चांगली शेळ्या चांगल्या आहेत? त्याच्या आधी पिल्ली 2 होती काय? 3 होते। 3 पिल्ली होती? 3 पिल्ली होते। बर, 3 पिल्ली। आता काय विकाय आणला? काय आजार पण बाकी काय आजार काय नाही? बर, म्हणजे एखादा शेतकरी आला तर फसवणूक वगैरे होणार काय फसवणूक काय नाही, हाय असे कसे पण बघून चेक करून घ्यायचे। चेक करून घ्यायचं? बर, काय म्हणता शेवट सांगतोय त्याचं 35,000 रुपये। 35,000। एखादा शेतकरी आला तर कमी जास्त करून द्यायचं? नाही 40,000 रुपये किंमत सांगतोय, 35,000 आलं तर द्यायचं। दोन्ही द्यायचं? हा, सिंगल एकाची किंमत जर केलं तर? एकाची किंमत आपण करायची तशी, म्हणजे कसं आहे जोडीत दिलेली शक्यतो परवडते। बर बर, दाता घ्यायची कसं असते, सरस निरस असते, त्याला लागून ते एखादे होत आहे। आणि कसं आहे जोडी बहिणी असल्यामुळं जरी एकाच दावणीला गेले तरी एका जीवन राहते ते। बरोबर, असं आहे। कुठलं गाव दादा? हाताळे। बर,
प्रत्येक गुरुवारी असता कसं काय हा प्रत्येक गुरुवारी असते. कसा आहे इथला बाजार इथलं एक नंबर आहे बाजार. एक नंबर आहे खरेदी विक्रीला चांगला आहे खरेदी चांगलं आहे, इकडे पण चांगलं आहे. बर काय काय आणत असतं मग बाजारात विकायला शेळी गाबणी शेळी पिल्ला शेळी आणते आम्ही. बर बर आणि पिल्ली शेळी गाबणी शेळी. अच्छा अच्छा काय सांगता किमती किमती 21,000 सांगतो. एका शेळीचं 21,000 हां. बर दाताला वगैरे कसे आहेत का दाताला 7 ते अजून साधा ते आहेत दोन्ही पण गाभण आहेत दोन्ही गाबाने. म्हणजे इथनं घरी घेऊन गेले किती दिवसात येतील काय शेळी एक 15 दिवस जाते, एक 20 दिवस जाते. 20 दिवस जाते म्हणजे घेतल्यावर पैसे लवकर वसूल होणार हां. बर याच्या आधी किती येतं झालीत काय येतही 4 येते शेळ्या. 4 तीन येतं झाला येतं. किती पिल्ले झाली होती याच्या आधी 3-2 होतात. 2-3 पिल्ले होते बर बाकी काय बट्टा विटा काय दोष वगैरे आहे का सड पहिला माघारी घेत आम्ही. माघारी घेत आहे बर दाताला कशात म्हणलं दाताला 7 येते. 7 आते आहेत बर काय दोन्ही जोडीचं घ्यायचं म्हणलं किती सांगताय जोडीचे सांगायला 21,000 सांगते, द्यायला 18,000 आला तर देते. 18,000 जायचं बर काय कमी जास्त होईल का थोडंफार काय कमी जास्त होते, अजून 500 कमी होतं. 500 कमी होतं कुठलं गाव मामा कारागंगीचं आहे प्रत्येक बाजारात असता कसं काय कसा आहे इथला गुरुवार बाजार गुरुवार शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे का व्यापाऱ्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पण चांगला व्यापाऱ्याला पण चांगला बरं आज काय काय आणलं होता एक शेळी आणली, 2 बोकडं 2 पाटा. या ही सगळी आपलीच आहेत बरं शेळी विकली का शेळी बरं काय सांगता किंमत 14,000. 14,000 जोडीचं दोन्हीचं 14,000 सांगताय किती महिन्याचे आहेत काय 3 महिन्याचे आहेत बर वजन वगैरे काय अंदाज माहिती आहे काय माहित नाही आपलं घरचंच आहे का व्यापार करताय घरचंच आहे बर मामा कुठलं गाव वळसंगचं आहे प्रत्येक बाजारला असता कसं काय प्रत्येक बाजार जत माडेगाव दोन्हीकडे असतं कसा आहे इथला बाजार खरेदी विक्रीला कसा आहे 8.5 सांगताय काय बोकड आहे किती महिन्याचा आहे 4 महिन्याचा आहे वजनाला वगैरे कसं काय चांगला आहे देशीमध्येच आहे ना बर देशीमध्ये बर किती सांगता किंमत 8,500 कुठून आलास जत मधनच बर प्रत्येक बाजारला असतो कसं काय आज काय काय आणलं होतं अजून पाठरा आणली घरचे आहेत का व्यापार करते घरचीच आहेत बर काय दोन्ही पाठरच आहेत हा पाठरा बर काय किमती लावला दोन्ही 7,000. 7,000 दोन्ही किती महिन्याचा आहे ही एक 3 महिन्याचा, एक 2 महिन्याचा. 2 महिन्याचा पण तब्येत लय बारीक आहे रे. हा बारीक जरा कुचून येऊ. होय काय बर 7,000 सांगालायस मागणी कुठपर्यंत आल्या मागणी 4, 4.5. 4.5 पर्यंत आल्या बर काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे काय का देऊन टाकायचं काय किती तरी पण शेवट किती होईल एक 5 पर्यंत द्यायचं. 5 पर्यंत द्यायचं दोन्ही भाव कुठं आलायस गाव चडचणचं प्रत्येक गुरुवारी असतोस काय व्यापार करताय वापर कसा आहे इथलं बाजार चांगला आहे का चांगला बाजार चांगला काय काय आणलं होतं आज कुठे इथं आज विकायला काय काय आणलाय काय काय सगळं नाही हा काय काय आणलाय विकायला विक्री काय काय आज मराठी आहे मामा मराठी येत नाही त्यानंतर मारला ಮಾರ ಆಡೋ ತಂದೇವ್ರಿ ಆಡುಗಳು ತಂದಿರಿ ಒಂಬತ್ತು ಆಡು 9 ಆಡು ಇದ್ರದ್ದು ಕಿಮ್ಮತ್ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಇದು ಇವ್ರನ್ನ ಮರಿಗಳದ ಎದುರು ಅದಾವ ಇದ್ರನ್ನ ಮರಿಗಳದ ಹಾಂ ಏನು ಒಂತುಗಳದ ಏನು ಮರಿದಾರ ಒಂದು ಗಂಡ ಹೆಣ್ಣು ಐತಿ ಒಂದು ಆಡ ಮತ್ತು 2 ಮರಿ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಕಿಮ್ಮತ್ 21 ಕಿಮ್ಮತ್ ಎಲ್ಲಿ ತಗ ಬರ್ಲಾತೈತ್ರಿ ಕಿಮ್ಮತ್ 16,000 ಬೀಳತ್ತಾರೆ 16,000 ಬೀಳತ್ತಾರೆ ಏನು ಒಂದು ಥೋಡೆ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ ಕೊಡೋದು ಇಚ್ಛೆ ಐತಿ ಎಲ್ಲಿ ತಗ ಬಂದಿದ್ರಿ ಎಲ್ಲಿ ತಗ 16 ಮೇಡರಿ 18 ಕೊಡ್ತಂತ ಹೇಳಿದ್ರಿ 18 कुठं आलं बरं प्रत्येक गुरुवारी बाजारला असता का कसा येतला बाजार बाजार कसा येतला चांगला आहे का आज काय काय आणलं होतं विक्रीला आपला 2-3 बोकडं हां बरं बाकीची विकली सगळे बरं आता हे 1 शेळी आणि 2 पिल्ले आहेत बरं काय सांगता किंमत येतोय हां 12,500 शेळीचं पिलांसहित पिला आणि शेळी किती येतं झाले त्याची हां 5 येते 5 येत आहे दाताला वगैरे कसं आहे चांगले बर गाभण आहे का काय नाही पिल्लीच आहेत बर 12,000 सांगताय 12.5 म्हणले 12.5 म्हणताय कितीपर्यंत द्याल शेवट झालं हां एकच सांगायचं 11.5 तर देणार तर देत नाही बर 2 पिल्ले आणि 1 शेळी 11.5 द्यायची कुठलं गाव मामा बिरनाळच आहे कसं काय प्रत्येक गुरुवारी असतं का आपलं अधूनमधून असतंय कसा आहे इथला बाजार चांगला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे का व्यापार दृष्टीने व्यापार दृष्टीने चांगला आहे दुईकडं चांगला आहे
दर एकच आहे. दर एकच आहे. आज काय काय आणलं होतं विक्रीला? तिकडे पण शेळ्या मेंढ्या बर, ही शेळी आणि 2 पिल्ले आहे त्याची. बर, काय सांगता किंमत? तिकडे 15,000. 15,000. किती येतं झाले शेळीचं? दुसरा आहे. दुसरा आहे. बर, काय विकायला आणलाय? काय बाकी दोष वगैरे काय नाही काय ना? नाही. घेऊन गेलं तर आपलं शेतकरी समाधान. बर, ही काय बोकड आहे का पाठबोकड आहे? पाठबोकड आहे. पाठबोकड आणि शेळीची किंमत काय सांगताय? 15,000. मागणी कुठंपर्यंत व्हायला आता? 3.5ला. बर, काय कमी जास्त करून काय मध्य साधायचं? किती होईल काय बोलायचं काय? तरी? शेतकरी एखादा आला सांभाळायचा म्हणला किती होईल शेवट? 14 पर्यंत. दुधाला कशी आहे शेळी? काय पिळेल तसं. पिळेल तसं आहे. खायला घालून पिळायचं. बर, चांगलं आहे दुधाला. एक नंबर. दादा कुठून आलाय? नालगावरून आलाय. व्यापार आहे का शेतकरी आहे? व्यापार आहे. कसा आहे इथला गुरुवारचा बाजार? चांगला झाला, मोठा भरतोय. मोठा भरतोय. बर, काय काय आणलं होतं आज विक्रीला? शेळ्या आणल्या होत्या. बर, शेळ्या गेल्या. बर, आता हे 2 बोकडं आपलीच आहेत. बर, कसं काय वजनाला वगैरे काय अंदाज? 17-18 किलो येते. 17-18 किलोपर्यंत आहे. कुठल्या आहे? देशी व्हरायटी आहे का? कुठला आहे? क्रॉस मधले होते. क्रॉसमध्ये आहेत. कुठलं क्रॉस आहे याला? बिट्टल क्रॉस. विठ्ठल क्रॉसमधले आहेत. बर, किती महिन्याचे आहेत अंदाजे? 4-4 महिने. 4-4 महिन्याचे आहेत. बर, ह्याचं हे दाखवा आता. काय किंमत सांगताय मग? 15. दोन्ही मिळून 15. 30 दोन्ही. दोन्ही मिळून 30. 15ला 1. अच्छा, समजा आता हे एखाद्या शेळी पालकांनी जर आपल्या फार्मवरती नेलं पैदाईसाठी तर सक्सेस होऊ शकते का? होणार. क्वालिटी आहे. बर, सध्या काय रिझन म्हणजे कटिंगला विकायला आहे का आपलं गिरायक कसं येईल तसं? बर, बाकी काय अडचण नाही. बर, किमतीमध्ये काय थोडंफार कमी होईल का शेतकरी आला तर? होणार. तरी किती होईल शेवट? 1000 इकडे तिकडे. 1000 रुपये इकडे तिकडे होईल. कुठून आलाय? गाव? विजापूरवरून आलाय. प्रत्येक गुरुवारी असता का इथं? कसा इथला बाजार? चांगला आहे. काय काय आणलं होतं आज? 4-5 आणलो. 4-5 आणलं होतं. आता हे काय बोकडा आहेत का पाट आहे? बोकडे पाठ. दोन्ही एक पाट एक बोकड आहे. बर, किती महिन्याचे आहेत? काय काय? 6 महिने. 6 महिन्याचे आहेत. बर, काय सांगताय मग किमती? 14,000. 14,000 एकाचं. बर, काय वजनाला वगैरे काय अंदाज माहिती आहे का? किती आहे वजन एकाचं? ठीक आहे की 15-16 किलो. 15-16 किलो वजन आहे. बर, काय थोडंफार काय कमी जास्त होईल का अजून? मागा लागलं. मागा लागल्यात. बरं, किती होईल शेवट? 25ला. 25ला होईल. कुठून आला दादा? डालगाववरनं. कसा येतला बाजार? प्रत्येक बाजारला असतात कसं काय? प्रत्येक बाजारात. बरं, आणि कुठले कुठले बाजार करताय? सोमवार सलगर, मंगळवार कवठा, बुधवार मिरज, गुरुवार जत, शुक्रवार माडगाव, सगळे आटपाडीला पण जात आहे म्हणजे जवळपास सगळे आठवडे बाजार तुम्ही करताय. बरं, व्यापारच करताय. बरं, मग आज काय काय आणलं होतं विक्रीला? आज एक मोठा पालव आणलेला तो दिला नाही. 2 बोकडं. हे 2 बोकडं आहेत. बरं, काय सांगताय बोकडाची किमती? बोकडा किमती 31,000 सांगतो. 31,000. 15.5. बरं, किती महिन्याचे आहेत काय अंदाजे? साधारण एक 3-4 महिन्याचे आहेत. साधारण वजन वगैरे किती असते काय? एक बोकड येते त्यातलं 18 किलो, एक येते 15 किलो. 15 किलो. आता तुम्ही व्यापारी आहे, बराच तुम्हाला अनुभव आहे. बोकडं घेत असताना काय काय पार्क करावं लागतं? बोकडे घेताना पाय मोड काय बघायला लागते, कान तुट काय बघायला लागते, शिंग मोड काय बघायला लागते, बरं. त्याला कुठे गाठपीठ आहे का बघायला लागते. बरं बरं, बाकी काय बट्टा बिट्टा दोष वगैरे बघायला हा लागतं? बट्टा असतो ना, शेपटा बोरा असतोय, गलुले असत्या, बरं बरं एक अंडा असते, बरं. हे सगळं बघून घ्यावं. मग ते तसलं मार्केटला खपत कमी नाही? विकतंय. कमी विकते, कमी रेट बरं, म्हणजे हे सगळे पार्क करायला लागते. सगळी पार करा. बरं बरं, काय कमी जास्त करून शेवट किती होईल बोकडाचं? 25.5 ला माहिती 26 पर्यंत देऊन टाका. 26 पर्यंत दोन्ही देऊन टाकायचं. अच्छा, मला सांगा आता हे जर बोकड एखाद्या शेळी पालकानं पैदाशीसाठी तयार करायचं म्हणलं तर होईल का? होते होतंय. हीच नेऊन पाळायचं पण ह्याची पैदास होते, ह्याची पैदास चांगली होऊ शकते. ह्याची पैदास अच्छा, आता इथं काय कटिंगला जात असणार इथला माल? कटिंगला जाते. कटिंगला. कोण देऊन देवाला नेते. अच्छा, कुठलं गाव दादा? डालगाव. डालगाव. व्यापार आहे का शेतकरी? व्यापार करताय. बर, कसं काय इथला बाजार? बाजार कसा आहे इथला? बाजार चांगला आहे. चांगला आहे. आणि कुठले कुठले बाजार करताय? जत माडगाव, आटपाडी, सांगोला वगैरे असतंय. बरं, आज काय काय आणलं होतं विक्रीला मग? 4-5 आणले ते एक राहिले. एक राहिलं बोकड. किती महिन्याचं बोकड आहे? ते 9-10 महिन्याचं. 9-10 महिन्याचं. कुठलं जात म्हणायचं? बिटलमध्ये. बिटल क्रॉस. बरं, काय सांगता किंमत? किंमत 16,000. 16,000. मागणी कुठंपर्यंत व्हायला? 13-13.5. 13.5 पर्यंत व्हायला. बरं, काय बट्टा बिट्टा काय नाही ना? एखाद्या शेळी पालनात जर पैदाशील नेलं तर हो, एक नंबर. काय अडचण नाही? काय अडचण नाही. बरं, साधारण वजन वगैरे किती आहे?
वजन 18-20 किलो येते. 18-20 किलो वजन आहे. बर काय कमी जास्त होईल का जे सांगताय किमती? होय कमी जास्त करून तरी किती होईल शेवट? तरी बी 13.5-13 मागते. 13.5 पर्यंत. कुठून आलाय? हे विजापूर विजापूरवरून आलाय का? प्रत्येक गुरुवारी असतं का? हा प्रत्येक गुरुवार असते. कसा आहे इथला बाजार? बाजार चांगला आहे. चांगला होतोय. बरं व्यापाऱ्याच्या दृष्टीने चांगला आहे का शेतकऱ्याच्या दृष्टीनं? शेतकऱ्या पण चांगला आहे, व्यापारी पण चांगला व्यापाराला पण चांगला आहे. बरं आज काय काय आणलं होतं विकायला? आहे. 10 पिल्लं आणलं ते विकाय 3 वाचले. 3 राहिलेत, 7 विकलेत. बरं काय काय किती महिन्याचे आहेत काय? हे 4-5 महिन्याचे आहे. 4-5 महिन्याचे आहेत. बरं काय काय किमती सांगताय मग? हे 2.7 सांगतं, हे 9.5 सांगतं. हे 9.5. हा याला 7-7 सांगतं. हे काय वजनाला जास्त आहे काय? वजनात जास्त मोठा आहे. मोठा आहे. बर बर कुठल्या जातीचे आहेत म्हणायचे? याच्या जवारीच आहे. जवारी आपल्या देशीमध्येच आहेत सगळे. बर बर काय कमी जास्त करून थोडंफार होईल का हा अजून? होतं कमी करून देतात. तरी किती होईल शेवट? हे 6 पर्यंत देतात ना. 6 पर्यंत 8ला देतात last. 8ला. बर बाकी काय दोष वगैरे काय नाही? नाही काय पण चांगलं आहे. पाळायला सुद्धा आपल्या शेतकऱ्याला चांगला आहे. पाळायला पण चांगले आहे. बर मामा कुठलं गाव? किल्लारवाडी खिलारवाडीचा आहे. बाजारला आलता? बाजार. काय काय आणला होता? एक 4-5 बोकडं होते, 2-3 शेळ्या होत्या. शेळ्या होत्या. बर आता काय हे एकच राहिले काय? एकच राहिलं सगळे दिले. बर बर काय मागं राहिले काय दोष बिष आहे काय? दोष बिष काय ना हा ते आता दिली सगळी पिल्ली. बर. एक राहिला ते बर किती सांगता किंमत? त्याची मी 5.5 सांगतो. बोकड आहे का पाट आहे? बोकडं. बोकड आहे. 5.5 सांगताय. बर काय दोष वगैरे काय नाही? काय नाही. किती महिन्याचं आहे? हे 3.5 महिन्याचा. 3.5 महिन्याचं. वजनाला वगैरे कसं आहे काय? वजनाला 8 किलो आहे घ्या. 8 किलो आहे. बर काय कमी जास्त होईल का? कमी जास्त करून द्यायचं. किती होईल शेवट? शेवटचं 5.5ला द्यायचं. 5.5ला द्यायचं. 3 महिन्याचं आहे. 3-3.5 महिन्याचा 5.5ला द्यायचं. दादा कुठलं गाव? बिरनाळचं आहे. प्रत्येक बाजारला असता इथं? कसा आहे इथला बाजार? चांगला असतो. चांगला आहे. आणि कुठलं कुठलं बाजार करताय? सांगोला तिकडं पण असताय? बरं आज काय काय आणलं होतं विक्रीला मग? 4 बोकडं 2 शेळ्या. बर बर आता हे सगळं आपलंच आहेत खांडवा. बर आता ही लयच लहान दिसते ह्याचीच आहेत का? ह्या शेळीचे आहेत. काय सांगता 2 पिल्ले आणि 1 शेळी? दोन्ही तिन्ही 15,000. 15,000. 2 पिल्ले आणि 1 शेळी. किती वेळ येतात शेळ्या? ही 5 येत 5 येतात. दाताला वगैरे कसं काय होत आले. होत आलेत? बर कसे आहे दुधाला शेळी? चांगले येत दुधाला चांगलं आहे. पिळून आपल्या पिल्लांना चांगलं पाचतंय. बर बर किती दिवसाची आहेत पिल्ली? 15 दिवसाची आहेत. बर काय सांगताय म्हणलं किंमत? 15,000. मागणी कुठंपर्यंत व्हायला? 12 पर्यंत आल्या. बर हे इकडची काय बोकड आहे? दोन्ही बोकडच आहेत. बर ह्याची किंमत काय सांगताय? 11,000. बर दोन्ही मिळून 11,000ला बोकडं 2. किती महिन्याचे आहेत काय? 4 महिने. 4 महिन्याचे. वरचं काय खात्यात का आता? खात्यात. बर काय कमी जास्त होईल का ह्याच्यात? किती होईल तरी पण? आता काय कटिंगला का पाळायला? देवाला नेते बर बर म्हणजे देवाच्या कार्यक्रमाला नेतात. बर कसं आहे बाजारातलं चांगलं आहे? मामा कुठलं गाव? आगलेवाडी जवळ. बर प्रत्येक गुरुवारी असतं कसं काय? दर बाजार. बर कुठलं बाजार करताय? माडग्या सांगोला. सांगोला तिन्ही बाजार करताय. तिन्हीतला चांगला बाजार कुठला वाटतंय? चारीतला चांगलं आठवडी चांगली आहे. आटपाडीला चांगला आहे. बर जत चांगली आहे. जत पण चांगला आहे. बर आज काय काय आणलं होतं मी विक्रीला? 11 करडायची. सगळे करडा आहेत. 12 करडायची. बोकडा आहेत काय काय? 7 बोकडं आहे. 7 बोकडा आहेत. बर किती किती महिन्याचे आहेत काय काय? हे 4 महिने. 4 महिन्यात सगळे आहेत. बर कसं काय मग काय काय रेट लावलाय? मागतीच 7 मागाल्यात. वजनाला वगैरे कसे आहेत? चांगली 8.5. नाही वजनाला कसे आहेत? वजनाला घट आहे. घट आहेत. हो घट आहे. बरं आता तुम्ही व्यापार करताय एखादा बोकड घेताना पार्क काय काय करायला लागते? चांगला आहे ते वजन मापन. वजन मापाची. बरं किती महिन्याचे म्हणलं? किती महिन्याचे ते? हे 4 महिने. 4 महिन्याचे आहेत. बा काय कमी जास्त करून किती होईल शेवट फायनल? 7.5 पर्यंत येईल. 7.5 पर्यंत एक द्यायच. दादा कुठलं गाव? आपलं गाव बेडणार. बिरनाळचं आहे. व्यापार आहे का शेतकरी? शेतकरीच आहे काय 4 घेतोय चार, हा. एकायचे काय घ्यायचे. असं करताय. बरं बरं आता काय 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 आणलंय? बकरी वगैरे सगळी आपली जात? शी आपलीच आहे ती. बरं कुठल्या जातीची बकरी आहे ती? ते कोल्हापुरी मेंढराची आहे तो. कोल्हापूर आहेत होय? हां. बरं काय सांगता किमती मग एकेकाची? ती एका
सांगायचं 4,000 4,000 वजनाला वगैरे काय अंदाज माहिती आहे का? वजनाला एक 8 किलो जाहीर किती महिन्याचे आहेत म्हणलंय? 2-2.5 महिने 2-2.5 महिन्याचे आहेत. बर बर वरचं खात्यात सगळं. हा वरचं खाते सगळं. बर पुढं पाटरा येते का बोकड आहे. बोकडा कुठल्या जातीचं ते आहे? बोर जातीच आहे. बर काय किंमत सांगता बारक्याचं? त्याचं 2,500. 2,500. हा बर याचं 2,500. हा. आणि या दोन्हीचं त्या दोन्हीचं 7,000. हे किती महिन्याचे आहेत? 1-2 महिने आहेत. 2-2 महिन्याचे बोकड आहे. दोन्ही बोकड आहेत. हा. पण तब्येतीला काय लईच बारीक वाटाली की? नाही आहे ते बात बेतन आहेत चांगले. उन्हाळा आहे हो 4,000 कमी जास्त. बर किंमत काय म्हणताय मग? 7,000 आलं तर द्यायचं. दोन्ही मिळून 7,000. हा बर कसा येतला बाजार? बाजार आहे बरं आहे. बाजार बरा आहे. बरं आहे. काय शेतकरी आला कमी जास्त करून देताय का कसं हा. काय? काय एकच रेट नाही कमी जास्त करून द्यायचं आलं तर. द्यायचं? तर शेतकरी बंधूंनो आज आपण बघितलं जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये होणाऱ्या शेळ्या मेंढ्या आणि बकऱ्याच्या जी किमती आहेत ती कशा पद्धतीने असतात, त्याची किमती काय आहेत, क्वालिटी काय आहे आणि एकंदरीत संपूर्ण बाजार कशा पद्धतीने चालतो हे आज आपण माहिती घेतलेली आहे प्रत्यक्ष शेतकरी आणि व्यापाऱ्याकडून खास मुलाखतीमधून. आता आपण पुढे जाणार आहोत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जे बाजार आहेत शेळ्या मेंढ्या त्यानंतर खिलार बैल खिलार गाय त्यासोबत याच्या अगदी म्हैस संपूर्ण पशु बाजारातील अपडेट देणार आहोत. महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध बाजार आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला भेटूयात पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज.